Audio Jungle. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मॅन वर्सेस वाईल्ड या शोमध्ये। जसे की आपण बघितले पहिल्या पार्टमध्ये की आपण खूप आव्हानांचा सामना केला आणि आता आपण करणार आहोत। तर पहिलं आव्हान आपल्या समोर आहे की आपल्याला दुधाचा शोध करायचा आहे। तर चला मग आपण कोणत्याही हालतमध्ये आधी तर चहा पिणार आहोत। चला माझ्यासोबत। मित्रांनो, आपण खूप स्ट्रगल नंतर हे दूध आणलेलं आहे। माझ्यावर आज मरायची पाळी आलती, माझ्या मागे खूप जनावर लागले, पण मी तरी पण आज दूध आणलं कारण मी हारला नाही। चला आपण आता ह्या दुधाची चहा करू। दोन फत्र तुम्ही बघू शकता। आपण या फत्रांचा इस्तेमाल आग शिलगवण्यासाठी करणार आहे। कारण मित्रांनो, ही अश्मयुगातील टेक्निक आहे। कारण त्या काळातले लोक तेव्हा ना माचीस होती, ना लायटर होतं, ना पेट्रोल होतं, ना डिझेल होतं। तेव्हा ते अशा दोन फत्रांना घासून या दोघी फत्रांमध्ये घर्षण होऊन चिंगारी यायची आणि त्या चिंगारीने आग शिलगवायची। आता आपण ते पण करणार आहे। अश्मयुगीन काळातले आगनं फीग लावली आहे। मित्रांनो, असं जर तुमच्या सोबत पण झालं तर माचीस जरूर तुमच्या सोबत ठेवा, कारण ते लोक करायचे। आपण अश्मयुगातले लोक नाही आहे। मित्रांनो, जंगलामध्ये आग पाहून खूप मनाला शांती वाटते। आता आपली चहा होण्यातच आहे, पण अजून दुधाला एवढी खास तशी दूध उकळलेलं नाही आहे। आपण तोपर्यंत दुधामध्ये मी घरून मला माहिती होतं आपल्यासोबत असं होणार आहे, म्हणून मी चहापत्ती आणि साखर पण आणलेली होती। कागद पण आपल्याला ह्या जंगलामध्ये उपयोगी पडेल आग शिलगण्यासाठी। अशी कोणती पण वस्तू मित्रांनो, आपल्याला जंगलामध्ये कोणती पण वस्तू खूप मोठी फायदेशीर पडू शकते। मित्रांनो बघा मित्रांनो, आपल्या चहाला खळखळ उकळी आलेली आहे। आपण यशस्वी झालो आहे चहा बनवण्यासाठी। आता तुम्हाला मी सांगू शकत नाही मित्रांनो की मला मधून केवढी खुशी होत आहे। इथे फुका मारून मारून माझे डोळे लाल पडून गेले मित्रांनो। माझ्या डोळ्यातून पाणी निघून गेलं, पण मी तरी पण चहा बनवली। आता हिला थोडा वेळ अजून उकळू देऊ, मग आपण चहाचा आनंद घेऊ। आपण जंगलामध्ये खूप यशस्वीरित्या आता चहा बनवली आहे। मी तुम्हाला ह्या जंगलामधला एक किस्सा सांगतो। ह्या जंगलामध्ये ह्या रोडाच्या दिशेने दोन लोक जात होते, तर त्यांची गाडी रस्त्यामध्ये बंद पडली। मग ते ह्या जंगलाच्या पहाटेच्या किनाऱ्यानं असे लगत दुसऱ्या गावात जायला निघाले, पण लगत निघता निघता त्यांनी दोघी जणांनी सुसाईड केलं, कारण की त्यांच्या घरच्यांना त्यांचं अफेअर मान्य नव्हतं। तर तेव्हापासून ह्या जंगलामध्ये खूप लोक यायला घाबरतात, कारण इकडे त्या दोन लोकांनी सुसाईड केलेलं आहे। मित्रांनो, आता आपण चहा पिलेली आहे, तर चहा पिण्याच्या नंतर मला आता थोडं संडासचं प्रेशर आलेलं आहे। तर मी आता गायछाप वगैरे खातो आणि संडासला जातो। आणि मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जंगलात आल्याच्या नंतर इथं असं शक्य नाहीये की तुम्हाला पाणीच मिळेल, कारण लोकांना प्यायला मिळत नाही, तर आपल्याला धुण्यासाठी कशाला मिळेल। म्हणून शक्यतो पत्राचा तुम्ही उपयोग करा आणि संडासला।
हॅलो हॅलो, इथं घरी आलोय मी तुमच्या. हा कोणाच्या? अरे कोण आहे तू? कोण म्हणजे? बचत गटाचा साहेब बोलतोय. पण मी जरा कामावर आलाय. अरे तर मी काय करू? म्हणजे आम्ही चुकी केली का तुम्हाला लोन देऊन? मी काय करू? तू कामावर गेलाय हो म्हणल्यावर. मग कामावरचा रोज भराला ना, पैसे भेटले की मी भरून देईन हप्ता. लोन घेण्याच्या वेळेस तर लय म्हणत होता तू, एक पण दिवस जास्त होणार नाही सर, हे होणार नाही ते होणार नाही. आणि आता काय करतोय? उद्याच्या उद्या हप्ता पाहिजे बरं का. हां सांगून ठेवतोय मी. ठीक आहे. हॅलो हॅलो हॅलो, आवाज नाही येत आहे. हॅलो हॅलो, आवाज नाही येत आहे. चला मित्रांनो, आता आपण परत आपलं सर्वाइव्ह करू. कसा मित्रांनो, जरा आपली घरची परिस्थिती खराब आहे म्हणून आपण जरा दोन बचत गटापासून लोन काढलाय. पण ते काही बी असू दे, आपल्याला आता इथं सर्वाइव्ह करणं आहे, ते आपण पाहू नंतर. चला, आता आपल्याला सध्या भूक लागलेली आहे. आपण ना चहा पिली आणि आपण संडासला गेलो तर थोडी भूक लागून गेली आहे. आता आपण इकडे फासा बनवू आणि बघू कोणी प्राणी अटकते का खिच्यात. चला मित्रांनो, ह्या जंगल पाहून मला असं वाटतं हे जंगल पुरं उजळ चमन आहे. तर त्या हिशोबाने इथं तित्र फिरत असतात. तर आता आपल्याला तितरचा शिकार करायचा आहे. तर त्यासाठी मी जेव्हा 10वी मध्ये होता तेव्हा मी गुगलवरती बघितलं होतं तितूर कसं पकडायचं. आता आपण तसा फासा बनवणार आहात. चला माझ्यासोबत, आणि मी तुम्हाला कसा फासा बनवायचा हे सुद्धा आपण शिकवणार आहे. चला. तर बघा मित्रांनो, ही दोर मला आपण चहा बनवली तिकडे सापडलेली, पण मी तुम्हाला दाखवलेली नाही. माहितीये का बरं? कारण की जर मी तुम्हाला दोरी दाखवली असती तर अशा खूप असे केसेस आहे आपल्या समोर की ज्यांना जंगलामध्ये दोरी सापडली, पण त्यांना त्या दोरीचा इस्तेमाल करता आला नाही आणि ते फाशी करून लटकून मरून गेले. तर म्हणून कृपया तुम्ही असं करू नका आणि अशी खात्री करा. तर तितूर जो आहे तो या अशा फांदीवरती बसलेला असतो. तर आपल्याला काय करायचं आहे, एक दोरीची गाठ इथं मारायची आहे आणि एक दोरीची गाठ ह्या अशी करायची आहे. जर का तितूर एक दोरीची गाठ अशी, जर तितूर असा इथे आला आणि या फांदीवर बसला तर हे दोरीची गाठ ह्या अशी ताणवून जाईल आणि तितूर हिच्यामध्ये फसून जाईल. तर आता आपण हा फासा सोडून सण तिथपर्यंत आपण बघूया की आपण अजून काहीतरी दुसरीकडे जेवणाचा संच लावू शकता का. चला माझ्यासोबत. तर मित्रांनो बघा, हे इथे थोडेफार झाडं आहेत. तर आपण बघू की आपल्याला अजून काय कोणते फूड वगैरे काहीतरी मिळते का. चला तुम्ही माझ्यासोबत, मी सांगतो मित्रांनो तुम्हाला. चला. तसं मित्रांनो, जर कोणतंही फूड जर मिळालं तर तुम्ही ते जोपर्यंत तुम्हाला माहित नाही की ह्या फळाचं काय नाव आहे आणि हे कसं आपल्या शरीरासाठी काय ठरते, तोपर्यंत तुम्ही कोणतेही फळफ्रूट न खा, जर तुम्हाला माहिती नसेल तर. माझी याच्यामध्ये PhD झालेली आहे, पण मी एक विषय फेल आहे, पण तरी पण मला नॉलेज आहे. चला तुम्ही माझ्यासोबत. कारण की मित्रांनो, या अशीच घटना 1 वर्ष अगोदर 2 मुलांसोबत झाली होती. त्यांना वाटलं की हे सफरचंदाचं झाड आहे, पण ते झाड कशाचं होतं, कैरीचं. त्यांनी ते कैरी खाल्ली आणि त्यांना संडाशी लागली आणि लूज मोशनमुळे ते मरून गेले. तर तशी पाळी तुमच्यावर यायला नको, म्हणून तुम्ही जोपर्यंत तुम्हाला नॉलेज नाही तोपर्यंत तुम्ही कोणतं फळ खाऊ नका. चला माझ्यासोबत. तर अजून मित्रांनो कसं आहे, अजून एका जणांना काय वाटलं होतं की हे द्राक्षे खायासारखे, पण ते द्राक्षे खाल्ले तर ते द्राक्षे खाल्ल्यामुळे ते द्राक्षे काळ्या कलरचे होते. तर त्यांचे डोळे काळे पडून गेले. त्यांचे डोळे काळे पडले तर ते बावले शिल्ले होऊन गेले. म्हणून मित्रांनो असं काही माही खाऊ नका. आणि अजून मित्रांनो, काहीतरी लोक इकडे जंगलामध्ये आलेले होते. तर त्यांना वाटलं की आपण इकडे जागा आहे तर आपण इकडे संडासला बसूया. तर ते तिकडे संडास करायला गेले आणि मागून सापावला आणि त्यांच्या गाडीला चावला. म्हणून मित्रांनो, तुम्ही अशी काही हलगर्जीपणा करू नका. चला. हे बघा, हे काट्याचे जंगल आहे आणि हे जर डोळ्यात चालले गेले तर माणसाचे डोळे फुटके होई जातात. तर आता आपण याच्या खालून सर्व करता आणि यांना आपल्या बॅगले झाकून टाकलाय.
आपण काट्याचं जंगल यशस्वीरित्या पार केलेलं आहे. तर मित्रांनो, पाहिजे आपण जर आपल्याला जर काही खाय प्यायला काही किडा किटकूल काही मांजर इचू काटा जर का काही भेटला आपण बघूया. चला. बघा मित्रांनो, आपण एक साप पकडलेला आहे. बघा मित्रांनो, हा केवढा मोठा साप आहे. तर याची लांबी कम से कम 8-1 फूट असेल आणि हा खूप जहरीला साप आहे मित्रांनो, कारण हा पूर्ण रबर पासून बनलेला आहे. तुम्हाला माहितीये का हा साप कुठे आढळतो? हा जास्त करून साप हा स्टेशनरी किंवा खेळण्याच्या दुकानामध्ये आढळतो. हा तिथे 70, 80 रुपयाला मिळतो मित्रांनो. चला आपण पण आता हा साप आपल्या काही कामाचा नाहीये, कारण हा रबराचा आहे. तर तुम्हाला खरं सांगू का मित्रांनो, माझा हा साप बघून खूप जीव घाबरलेला होता. पण हा किस्सा माझ्यासोबत काही नवीन नाहीये. मी एक वेळा घरात झोपलेलो होतो, तर रात्रीच्या वेळी माझ्या हातात एक साप आणि त्याला 2 अंडे होते. पण तो साप उठला मी तर कुठे चालला गेला काही दिसलं नाही. तेव्हापासून माझा खूप सापांना जीव घाबरतो. आता पण घाबरला होता, पण मी हा बघितलं की हा नकली साप आहे, त्याच्यामुळे काही नाही. चला आता आपण बघताय इकडे काय आहे तर खाण्यासाठी. पण माझी अशी आशंका आहे की इथं आपल्याला दूर पर्यंत खायचं काहीच नाही दिसत आहे. त्यामुळे आता आपण जो फासा लटकवलेला आहे आपण फक्त त्याच्याच भरोश्यावरती आहेत. आता हे आपण इकडे चढलो तर मला तसं खाण्याउपयोगी काहीच नाही सापडत आहे. इकडे आपला याच्यामध्ये नाकार राहिला. बघूया 2 मिनिटं मित्रांनो. तिकडे आपल्याला आपण जिकडे फासा लटकवलेला आहे ते हलताना दिसत आहे. चला लवकर आपण बघूया काय हलते. मला 100% वाटते की आता तिच्यामध्ये आपलं तितूर अटकलेला असणार. आपल्याला काहीतरी हलताना दिसलेलं आहे मित्रांनो कुठेतरी. मला अशी आपण हरपून पण गेलेले आहेत मित्रांनो. आपल्या सोबत खूप बॅड लक झालेला आहे. आपण जो फासा लावलेला होता तो एकदम चुकीचा फासा लावलेला होता. तिथून आला होता पण तो तिच्यात पकडलेला गेला नाही. मित्रांनो आपण फासा लावलेला होता पण आपल्याला त्यामध्ये खूप मोठी निराशा मिळालेली आहे. पण आपल्याला त्याच्यापेक्षा खूप जोरात भूक सुद्धा लागलेली आहे. पण तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे मित्रांनो. मी घरून शेव चिवड्याची पुडी पण आणलेली होती पण ते दिसत नाही आहे. आता आपण इथं शेव मुरमुऱ्याची पुडी खात आहे. कारण मित्रांनो मला असं माहिती आहे की आपण बाहेर गेल्यानंतर आपण जे विचार करतात ते गोष्ट हर वेळेस 100% पूर्ण होत नाही. म्हणून आपण अशा काहीतरी गोष्टी सोबत घेऊन यायला हव्या. याचा स्वाद थोडा खट्टा मिठ्ठा आहे आणि खायला थोडं नमकीन पण लागत आहे. पण माझ्या तोंडाला खूप स्वाद मिळत आहे आणि त्यामध्ये कॅल्शियम C असते आणि हे मला खूप शरीरासाठी पोषक द्रव्य देणार आहे. मित्रांनो 6 वाजलेले आहे आणि आता आपली ड्युटीची शिफ्ट संपायची वेळ आलेली आहे. चला आता आपण घरचा रस्ता शोधूया. मित्रांनो आता आपल्याला बाण मिळालेला आहे. मी सांगू नाही शकत तुम्हाला आता मला किती खुशी होत आहे. हे बघा मित्रांनो, कारण इथे जे गावातले लोक आहेत त्यांनी त्यांच्या पिण्यासाठी पाणी आटवण्यासाठी जे पावसाचं पाणी पडते ते आटवण्यासाठी इथे हा बांध बनवलेला आहे. हे बघा मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो हा त्यांनी बांध बनवलेला आहे आणि आपण आता सक्सेसफुल रित्या मित्रांनो ह्या जंगलामधून पार पडलेलो आहात. आता ह्या इथून थोड्याच पुढे आता आपल्याला रस्ता मिळणार आहे. आपण इकडे थांबणार नाही. चला लवकर जाऊया आपण. आता आपण ह्या बांधाजवळ जाणार आहोत मित्रांनो.
येऊन जावर. हे बघा मित्रांनो, आता आपल्याला गाव लागलेलं आहे. हे बघा, तुम्हाला इथे घरं पण दिसत असतील. हे बघा, हे घर, हे इकडे, आणि हे काही गावकरी त्यांचे गाया बकऱ्या ढोरं ढारं चारण्यासाठी आलेले आहात. आता हे आपल्यासाठी खूप चांगले संकेत आहे. ह्या रस्त्याने शक्यतो तरी पुढे गाव असणार आहे मित्रांनो. चला आता आपण ह्या रस्त्याने पुढे. हे मित्रांनो, आता आपल्याला रस्ता पण दिसलेला आहे. आता आपलं गाव काही दूर नाही. हे सर्व आता आपण गावाकडे पोहोचणार आहे मित्रांनो. आता आजचा आपला दिवस खूप दुवाळ ठरला. दुवाळ म्हणजे खूप कठीणाई भरा ठरला. आपल्याला जे नाही ते प्यावं लागलं, जे नाही ते खावं लागलं, पण तरीही आपण जंगलात यशस्वीरित्या सर्वाइव्ह केलेला आहे. आणि आता तुम्हाला समजलं असेल, जर जंगलात तुम्ही अटकले तर तुम्ही कशा प्रकारे जंगलात सर्वाइव्ह करू शकता मित्रांनो. असेच आणखी सर्वाइव्ह ट्रिक्स बघण्यासाठी आमच्या SP क्रिएटर चॅनलला फॉलो करा आणि आमचा मॅन वर्सेस वाईल्ड हा शो बघा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या पार्टला. जय हिंद, जय भारत.